सोलापूर शहरामध्ये मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्यतेपणे करण्यात आलं। या प्रसंगी मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, मराठा प्रीमियर लीगचे प्रशांत बाबर यांच्यासह खेळाडू, संघमालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांचा दर्जेदार फटका आपण पाहतोय। श्रीकांतजी मोरे साहेब गोलंदाजी करताना आपण पाहतो आणि विकेट किपिंगला सोलापूर शिंदे विकेट किपिंग करताना। 6 दिवस या स्पर्धा चालणार असून यामध्ये 18 संघांनी सहभाग घेतला आहे। या स्पर्धेबाबत संयोजक प्रशांत बाबर आणि संघ मालकांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिल्या। सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,395,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 51,395 रुपये आणि तृतीय पारितोषिक 25,395 रुपये अशी मोठी बक्षिसं इथं आपण मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी दिलेली आहेत। त्याच पद्धतीने 285 खेळाडूंना आपण जवळपास ड्रेस दिलेले आहेत पूर्ण, ते प्राध्यापक शिवाजी सावंत सर यांच्या माध्यमातून दिलेले आहेत। शहरातील 8 संघ आणि ग्रामीण भागातील 8 संघ या पद्धतीने ही स्पर्धा इथे खेळवण्यात येत आहे। या स्पर्धेचे उद्घाटन आज सोलापूर पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे साहेब, क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश गादेकर साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये जवळपास 285 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे। तरी ही स्पर्धा 25 म्हणजे आज 26 तारखेपासून ते जवळपास 30 तारखेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे। आता येत्या 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे आणि 30 तारखेला या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल। ही स्पर्धा फक्त मराठा समाजातील खेळाडूंना इथं मॅच खेळायला मिळावं टेनिस बॉलवरती, त्यासाठी भरण्यात आले। तर ग्रामीणचे 8 संघ आणि सिटीचे 8 संघ असं नियोजन करण्यात आहे। त्याच्यामध्ये 4 ग्रुप पडले, A, B, C आणि प्रत्येक खेळाडूला 3-3 मॅच खेळायला मिळते आणि इथं आकर्षक बक्षीस पण ठेवलेलं आहे। पहिलं बक्षीस 1 लाखाचं आहे, दुसरं बक्षीस 50,000चं आहे आणि आकर्षक प्रत्येकाला ट्रॉफ्या, सन्मानचिन्ह असं ठेवण्यात आले। तर हे ठेवण्याचा उद्देश आहे की मराठा समाजातील खेळाडू जास्तीत जास्त एकत्र आले पाहिजे। एक इव्हेंट आहे की समाजाला एकत्र करण्यासाठी। तर हे एक खूप चांगलं नियोजन केलं आहे प्रशांत बाबर यांनी आणि असंच ह्या पद्धतीने दरवर्षी असं टुर्नामेंट भरवले पाहिजे। नमस्कार, मी वैभव जाधव, मी मराठा प्रीमियर लीगमध्ये एका संघाचा मालक आहे। माझ्या टीमचं नाव आहे प्रतापगड। प्रशांत बाबर सरांच्या नियोजनामध्ये जी आता मराठा प्रीमियर लीग ही सुरुवात झाली आहे, याला म्हणजे प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आणि नियोजन या पद्धतीने केलं आहे की खूप चांगलं नियोजन केलं आहे। अशाच प्रकारे युवा मराठ्यांना अशी संधी मिळावं हीच मी सरांना अशी मागणी ठेवतो आणि असं आपलं पर्व कायमस्वरूपी चालू असावं हीच मी त्यांना सांगतो आणि अशाच प्रकारे मोठ्या टुर्नामेंट होऊन जाऊ द्या, एक असे निवेदन देतो सांग। मराठा समाजातील गुणवंत खेळाडूंसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यापुढील काळामध्ये यापेक्षाही भव्य प्रमाणात क्रिकेट स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे असंही यावेळी सांगण्यात आलं। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।